अमृत शहराची योजना, प्रधानमंत्री आवास शहरी योजना, हर घर जल शहरी योजना, अशा आजच्या आपल्या या भोर शहरामधील ऐतिहासिक नगरीमध्ये भोर नगर परिषद 2025 या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होता असे महाराष्ट्राचे विकास पुरुष, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, आपल्या पुणे जिल्ह्याचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च तंत्र मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, इथं उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री शेखरजी वडणे, आपल्या भोर नगर परिषदेचे निवडणुकीचे प्रभारी माजी नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर, स्नेहलताई दगडे, माजी सध्याचे विद्यमान आमदार सन्माननीयजी टिळेकर, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय मान्यवर, ज्यांच्या प्रचाराच्या सभेसाठी साहेब आपण आलायत असे भोर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री संजय दत्तात्रय जगताप, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधील असणारे सर्व भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार, भारतीय जनता पक्षाचे सर्व फ्रंटलचे प्रमुख, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, त्याचप्रमाणे भोर शहरामधून आलेले, तालुक्यामधून, जिल्ह्यामधून आलेले सर्व सुजाण मतदार बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो, साहेब प्रस्तावना करण्यापूर्वी आपलं मनापासूनच मी अभिनंदन करतो, आभार मानतो की तुम्ही इथं येईपर्यंत बऱ्याचशा वावडे या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु मला आपली कल्पना आहे, किंबहुना आपल्यावरती माझा आत्मविश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे की ज्या ज्या वेळेला आपण एकदा शब्द देता तो शब्द 100% पाळणारे नेतृत्व म्हणून आपल्याकडे सर्वजण पाहतात, हे मी सुद्धा जवळून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. खरं तर या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये गेली 40 वर्ष मी असेल, माझे वडील असतील, यांनी अनेक संघर्षमय परिस्थितीमध्ये या तालुक्याच्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठीचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. राजकीय दृष्ट्या आम्हाला कोणाबरोबर संघर्ष करायला लागतो हे मला वाटतं आपल्याला सांगण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही, आणि म्हणून खरं तर तुमच्यासारख्या नेतृत्वाची साथ आम्हाला या ठिकाणी मिळते हे पाहिल्यानंतर जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांच्या पोटात दुखू लागले अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. काल सभा झाली, त्यांनी बरीच मुक्ताफळं त्या ठिकाणी वाहिली, बऱ्याचशा गोष्टींची चर्चा, उलट सुलट, आरोप प्रत्यारोप त्यांनी केले. मला एक प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो, ही निवडणूक नगरपालिकेची होती का विधानसभेची होती, हा प्रश्न मला त्या निमित्तानं सातत्यानं जाणवतो. कायमस्वरूपी आलं की थोपटे कुटुंब 40 वर्षात यांनी काय केलं नाही, या तालुक्याचा कुठलाच विकास केला नाही, अशा पद्धतीची सातत्याने ही मंडळी इथे येऊन वक्तव्य करतात.
मागच्या काही दिवसापूर्वी राजगड सहकारी साखर कारखान्याच्या शासकीय थक हमीसाठी आपल्याकडे आम्ही प्रस्ताव दिला. त्या दिलेल्या शब्दानुसार जवळपास 467 कोटी रुपयाच्या कर्जाची हमी आपण सगळ्यांच्या विरोधाला डावलून सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मी म्हणत नाही, वृत्तवाहिन्यांमध्ये आलं होतं की अमक्या तमक्याच्या विरोध असताना देखील माननीय साहेबांनी त्याला हिरवा कंदील दाखवला. आज ती मंडळी इथे येऊन त्या राजगड कारखान्याबद्दल बोलतात. त्यांनी काल सांगितलं की राजगडला आम्ही पैसे दिले. कैलासवासी संपतराव अण्णा जेबे असताना त्या काळात कारखान्याला मदत केली. त्यांच्यानंतर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असताना त्यांच्या वेळेला मदत केली. आणि आता सुद्धा पहिली सही मी केली. साहेब, आता पहिल्या सहीचं महत्व किती आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेले 15 वर्ष मी संचालक म्हणून काम करतोय. तिथं सातत्यानं आम्ही कर्ज मागणीचा प्रस्ताव दिला, परंतु तिथं यांना सही करायला कधीच वेळ त्या ठिकाणी मिळाला नाही. आज मला वाटतं तुमच्या समोर नाईलाजास्तव सही त्यांना या ठिकाणी करावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. आज राज्यामध्ये युतीचं सरकार म्हणून काम करतंय. देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं सरकार म्हणून देशामध्ये काम चाललंय. परंतु इथं सातत्यानं आम्हाला पाण्यात बघण्याचा प्रयत्न साहेब त्या निमित्तानं होतोय. सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी तर बोलण्याची सर्व मर्यादा काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी ओलांडली. माझ्या व्यक्तिगत कुटुंबाबद्दल माझ्याबद्दल तर बोललेच, पण आता माझा मुलगा सुद्धा त्यांना राजकारणामध्ये अडसर ठरायला लागलाय का काय त्याच्याबद्दल सुद्धा साहेब त्यांनी वक्तव्य केली. खरं तर आपल्याला माहिती आहे, गेल्या 4 महिन्यापूर्वी चौफुल्याच्या कला केंद्रामध्ये गोळीबाराचा जो आवाज घुमला, तो गोळीबाराचा आवाज आज या भोर राजगड मुळशीच्या जनतेच्या कानामध्ये घुमतोय. आणि या आवाजाचं उत्तर निश्चित येणाऱ्या नगर परिषदा असतील, जिल्हा परिषदा असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्यामध्ये ही जनता त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. हा खरा प्रश्न या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. आमच्याकडून उमेदवाराबद्दल चिखलफेक केली. म्हणले तुमचे मटकेवाले उमेदवार आहेत, दारू धंद्यावाले उमेदवार आहेत. आमचे उमेदवार बघा कसे स्वच्छ चरित्राचे आहेत. साहेब, जे उमेदवार आता त्यांचे आहेत ना, ते मागच्या वर्षी आमच्या तालमीत आणि आमच्या मतदारांनी निवडून दिलेले उमेदवार आहेत. त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये त्यांच्या सौभाग्यवतीच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचं काम केलं. आज ते सांगतायत तुमचं भोरच्याबद्दल, पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, भोरच्याबद्दल तुमचं विजन सांगा. त्यांनी सांगितलं, म्हणले आता मी भोरला 24 तास पाणी देणार. अरे मग काय बादलीने 5 वर्ष पाणी भरत होता का? ज्या वेळेला तुम्ही पदावर होता त्यावेळेला तुम्ही ज्या नेतृत्वाच्या जीवावर, ज्या मतदारांच्या जीवावरती जनतेची तुम्हाला निवडून दिलं, त्यांनी जी कामं केली ती सांगायला तुम्हाला आज लाज वाटते का? आज तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तिकडे गेलाय. या तालुक्यामधली जनता असेल साहेब, इथली जनता निश्चित गरीब आहे, परंतु स्वाभिमानी मात्र फार मोठ्या प्रमाणातली आहे. कारण की हा छत्रपतींचा तालुका आहे. त्यांच्याबरोबर ज्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी
प्राणाची आहुती दिली असे आमचे हजारो शेकडो मावळे या तालुक्यामध्ये आज आहेत. आणि म्हणून खरं तर काही काही बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, तुम्हालाही पुढे जायचंय, परंतु जिल्ह्याच्या आमच्या नेत्यांनी मागच्या विधानसभेला आश्वासन दिलं होतं की म्हणले या वेळेला माझा लोकप्रतिनिधी निवडून द्या, बोरच्या MIDCचा नारळ मी 1 महिन्याच्या आत फोडतो. आज साहेब 1 महिन्याचा राहिलाच, एकावरती 1 महिना झाला, 11 महिने झाले, परंतु नारळ काय अद्याप फुटलेला नाही. अहो जे तुम्ही पूर्वी पेरलं ना तेच आज उगवले. ज्या 15 वर्षात आम्ही सातत्याने MIDC व्हावी म्हणून बैठका केल्या, विनंत्या केल्या, त्यावेळेला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने या MIDCला विरोध केला, ती मंडळी आता तुमच्या सुद्धा हाताबाहेर त्या ठिकाणी गेलीत, हे बोलणाऱ्यांनी या निमित्तानं लक्षात ठेवलं पाहिजे. खरं तर सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातामध्ये आहेत याच्याबद्दल सुद्धा काल वक्तव्य झालं. ते म्हणले चाव्या आमच्याकडे देन, तिजोरी साहेबांकडे. आणि काल तर साहेब तुम्ही आज येणार होता म्हणून का काय कोणास ठाऊक थोडंसं काल तर जर आवर्तच घेतलं होतं. नाही तर असा पाडा आमच्याबद्दल सातत्याने बोलायचा, सकाळी संध्याकाळ थोपटे थोपटे, मी काहीच केलं नाही, सारखं तेच. आणि आमच्या जनतेला आता ऐकून ऐकून त्याचा कंटाळा आलेला आहे, सारखं तेच. मागच्या वेळेला निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळेला सांगता सभेला हेच, त्याच्या अगोदर नगर परिषदेची झाली त्यावेळेला सांगता सभेला हेच, आत्ताची नगर परिषदेची विधानसभेत झाली त्यावेळेला हेच, नगर परिषदेची आत्ता झाली त्यावेळेला सांगता सभेला हेच. आम्ही मात्र चंद्रकांत दादा पाटलांना बोलवलं, विनंती केली, ते आले तर लगेच म्हटले ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून यांनी मंत्र्यांना बोलवलं. आणि आज संपूर्ण वाळू सरकली म्हणून मुख्यमंत्र्यांना बोलवलं. अरे माझ्या पायाखालची वाळू नाही, तुमच्या तोंडचं पाणी पळाले हे का सांगत नाही? आजपर्यंत तुम्ही स्वतःची फक्त इथं भाषणं केली. या नगरीला, पुण्यनगरीला अनेक मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पदस्पर्श त्यांचे झालेत. आज देवाभाऊंसारखं एक नेतृत्व की अखंड महाराष्ट्रामध्ये आणि दिल्ली सुद्धा त्या ठिकाणी नोंद घेईल त्यांच्या कामाच्या, अशा पद्धतीचं नेतृत्व ते आज या ठिकाणी इथं आपल्याकडे आलेलं आहे. साहेब 21 जागांवरती निवडणूक आहे. मागच्या वेळेला 17+1 अशा 18 जागांवर निवडणूक होती. त्यावेळेला मी 18-0 त्या ठिकाणी करण्याचा मतदारांनी त्या ठिकाणी प्रामाणिक निर्णय दिलेला होता. आजही तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगतो, याही वेळेला 21-0 झाल्याशिवाय ही जनता थांबणार नाही, हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचंय. खरं तर मला जुनं आठवतंय, विधानसभेमध्ये असताना तुम्ही एकदा अधिवेशनामध्ये माझ्याबद्दल वक्तव्य केलं होतं, ते मला मुद्दामून आठवतंय. तुम्ही वक्तव्य केलं होतं की संग्राम थोपटेंची चिठ्ठी निघाली, चिठ्ठी डिस्पॅच झाली, चिठ्ठी आली, कुठं आणली. आता हे सगळं तुम्हाला माहिती, मी काय सांगायची आवश्यकता नाही. परंतु आपण सांगितलं होतं त्यावेळेला की जर संग्राम थोपटेंना तुम्हाला न्याय देता येत नसेल तर मला न्याय द्यावा लागेल. हा न्याय खऱ्या अर्थानं तुम्ही राजगडच्या कर्ज मंजुरीच्या निमित्तानं दिलेला आहे, हे मला विशेष करून आदरपूर्वक आपल्याला सांगावंसं वाटतं. माझी एकच माफक अपेक्षा आपल्याला या निमित्तानं आहे. गेले अनेक दिवस बेरोजगारीचं जे सावट आमच्या तरुण पिढीवरती या तालुक्यामध्ये आहे, कारण की या शहरामध्ये 90% कॉन्क्रीटचे रस्ते केले,
जलतरण तलाव केला, पाण्याची योजना केली, नवीन मार्केटची उभारणी आपण करतोय. अनेक करोड रुपयाची, जवळपास 103 कोटी रुपयापेक्षाची जास्त कामं मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही केली. आणि साहेब, ही कामं करताना पुणे जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या सही शिवाय केली, हे मला मुद्दा म्हणून सांगायचं. कारण की त्यांनी आमच्या ह्याच्यावर कुठली सही कधी केलीच नाही. माझी एकच विनंती या निमित्तानं आपल्याला, की ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर, आचारसंहिता संपल्यानंतर या भोर तालुक्यामधील तमाम तरुणांच्या रोजगाराच्या, बेरोजगारीच्या संदर्भातला जो विषय आहे, तो विषय सोडवण्यासाठी आपल्याला माझी कळकळीची आणि हात जोडून विनंती या निमित्तानं आहे. कारण आपण सर्वोच्च नेते आहात. आपण ठरवलं तर एका मिनिटात हा प्रश्न निकाली निघू शकतो. बाकीचे इथं कुणी किती येऊन धावा काढल्या तरी काही उपयोग नाही. तुमचा एकच शिक्षक त्या ठिकाणी कामाचा आहे. आणि त्यात एक प्रामाणिक विनंती आहे, तो MIDCचा विषय तर आपण 100% सोडवाल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु ह्यांच्या सहीशिवाय तो सोडवा ही आग्रहपूर्वक विनंती आहे. नाही तर येऊन इथं परत ते सांगतील पहिली माझी सही होती. त्यांची पहिली पण नको आणि शेवटची नको. आता साहेब, मंत्रालयीन कामकाजामध्ये पहिली सही कोणाची असते मी सांगायची गरज आहे का टिप्पणीवर? नाही नाही, माफ करा, मी कोणाबद्दल काही बोलू इच्छित नाही. परंतु पहिली सही टिप्पणीवर कोण करतो आणि अंतिम सही कोणाची होते? आणि मी कशासाठी सांगायचं, काय सांगायचं? ठीक आहे, युतीमधले तुम्ही घटक आहात, युतीमध्ये बरोबर आहात. अरे पण आम्ही तुम्हाला मानतो, तर तुम्ही आम्हाला मानायला तयार नाही ना. आम्ही तुम्हाला मानतो युतीतले घटक आहात, पण तुम्ही आमच्याकडे काय वक्र दृष्टीने पाहत असाल तर हा सुद्धा मावळी मुलूक आहे आणि हा मावळा आहे. मॉडेल पण वाटणार नाही अशी इतकी संस्कृती आहे. आणि जर का कोण, आता काय झाले साहेब, काय विद्यमान आहेत ना, काल 2-4 दिवस झाले 5-6 गाड्या घेतात, बाहेरची लोक गोळा करतात आणि गल्ली गल्लीत फिरतात. इथं काय माणसांचा प्रतिसाद मिळत नाही. मग तर उमेदवारांनी तर जवळपास सोडून दिलेल्या आशा समोरच्या त्यांच्या. आता वस्तुस्थिती अशी झाली की एका मतावरती वरच्या पदाला मागतायत. म्हणले आमचं तेवढं बघा. अरे पण हे तुझं नाव रामाचं करणी रावणाची कशासाठी पाहिजे तुझी? तू कशासाठी चालले तुमचं? साहेब, उमेदवाराची तर अशी परिस्थिती आहे की तुम्ही जर भेटले तर उमेदवार त्यांचा समोरचा असा आहे की लगेच असा पाया पडतो. आता ते पाय पडतोय का पाय ओढतोय हेच कळत नाही. आणि आमच्याकडे होता त्यावेळेला चांगला नव्हता, आणि तिकडे गेला की स्वच्छ प्रतिमेचा झाला. अरे काय चाललंय काय? आणि किती खालच्या पातळीची टीका, कसं सहन करणार? फक्त साहेब तुम्ही असल्यामुळं थोडंसं कंट्रोल येतोय मला, आणि तो मी पाळलाय. नाहीतर मी खरं सांगतो ना, मी आज तर कपडे काढून फडात उतरणारच होतो. काय झाले, आमचे कार्यकर्ते म्हणायला लागले, अहो दादा का बोलाना, दादा का बोलाना. मी म्हणलं अरे हो जरा शांत घ्या. नाही म्हणले तुम्ही काहीच बोलत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांचं भावले. अरे म्हणलं हो, बोलू आपण. काय होते साहेब, कार्यकर्त्यांचा जो संयमाचा बांध फुटलेला आहे. काही कसल्याही पद्धतीचं वक्तव्य, ह्याचा निश्चित निर्णय उद्याच्या येणाऱ्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला घ्यायचा आहे. उद्याची 2 तारखेची निवडणूक हे भविष्य काळातल्या 5 वर्षामध्ये भोर शहराचा कारभारी